जिल्ह्यातील एकूण 526 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम कोरोनामुळे स्थगित झाला असला तरी आता तो कार्यक्रम पूर्णतः रद्द करण्यात आला आहे। दरम्यान या निवडणुकीसाठीची मतदार यादीही अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली। गत एप्रिल-जून महिन्याच्या कालावधीत ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली अशा 526 ग्रामपंचायतीची निवडणूक होणे अपेक्षित आहे। त्याबाबतचा कार्यक्रम गत 24 फेब्रुवारी रोजी जाहीरही झाला होता। त्यानुसार 29 मार्च रोजी मतदान तर 30 मार्च रोजी मतमोजणी होणार होती, परंतु ऐनवेळी कोरोनाचे संकट आल्याने ती निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली। आता कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली असून ग्रामपंचायतींचा कारभार सुरू चालवण्यासाठी निवडणुकाही घेणे अपेक्षित आहे। त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून या प्रक्रियेची चाचपणी करण्यात आली। परंतु या निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी मतदार यादी ही 1 जानेवारी 2019 पर्यंतची असल्याने त्यानंतर 1 जानेवारी 2020 पर्यंत नोंद झालेल्या सर्व मतदारांनाही मतदानाचा अधिकार देणे आवश्यक आहे। याच बाबीचा विचार करता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1 जानेवारी 2020 च्या मतदार यादीचाही समावेश करून पुन्हा नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे कोरोनामुळे स्थगित झालेला निवडणूक कार्यक्रमही रद्द करण्यात आलेला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।